पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ताफा मर्यादित ठेवण्याकरिता आपल्या ताफ्यातील कमी केल्या 3 गाड्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण स्वतः वाहन ताफ्यात कपात केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. स्वतःच्या ताफ्यातील 3 गाड्या त्यांनी कमी केल्यात. आवश्यक तेवढ्याच वाहनांचा वापर सुरू ठेवलाय. सर्व मंत्र्यांनीही ताफा मर्यादित ठेवण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. ओळा माजिवडा परिसरात विहिरींच्या पुनर्जीवनाचं काम वेगानं सुरू असून दर आठवड्याला 3 विहिरींचं लोकार्पण करण्याचा मानस असल्याचं सरनाईक यांनी सांगितले. बुधवारी देखील त्यांच्या हस्ते माजिवडा, नळपाडा, कापूरबावडी आदी भागातील विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे. टेस्ला वाहन वापरावरून झालेल्या टीकेवर उत्तर देताना त्यांनी पर्यावरणपूरक वाहतुकीचा पुरस्कार केला. इलेक्ट्रिक वाहन वापरल्यामुळे आपल्याला ट्रोल करण्यात आलं, मात्र पर्यावरण संवर्धनासाठी अशा वाहनांचा वापर आवश्यक आहे. अनेक मंत्र्यांनी विदेशी दौरेही रद्द केल्याचं त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी 20,000 इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याचा निर्धार असल्याचं त्यांनी जाहीर केले. PPP तत्वावर राज्यभर चार्जिंग स्टेशन उभारण्याचं काम सुरू आहे. ST महामंडळासाठी छावा नावाचं स्वतंत्र ॲपही आणलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी विरोधकांनी विरोधकांचं काम करावं, मात्र पंतप्रधान मोदी देशाला पुढे नेत आहेत हे मान्य करावे लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी शरद पवारचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावरही त्यांनी उपरोधिक टीका केली आहे. त्यांच्या वजनामुळे घोडा पळाला हे महत्वाचं आहे. त्यांना घोड्यावर जाताना पाहून घोड्याची दया येत होती असा टोलाही त्यांनी लगावला. एका दिवसापुरतं आंदोलन करण्यापेक्षा रोजच्या जीवनात पर्यावरणपूरक प्रवास केला तर त्याचा अधिक चांगला संदेश जाईल असंही त्यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या पक्षातील घडामोडींवर बोलण्याचाही त्यांनी नकार दिला. तो त्यांच्या पक्षांचा अंतर्गत प्रश्न असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सरनाईक यांनी राज्यात अनेक भोंदूबाबा आणि भविष्य सांगणाऱ्यांवर कारवाई झाल्याचं सांगितलं. आता रोहित पवार भविष्य सांगण्याची जबाबदारी घेत असतील तर आम्हीही आमच्या भविष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान सुनील तटकरे यांनी शरद पवार यांनी घेतलेल्या भेटीबाबतही त्यांनी ही महाराष्ट्राची संस्कृती असून त्यांनी ज्येष्ठ नेत्यांची विचारपूस करणं त्यात राजकारण शोधण्याचं कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं. रॅपिडो आणि ओला सारख्या बाईक टॅक्सी सेवांवर कठोर कारवाईचा इशाराही सरनाईक यांनी दिलाय. बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. अनेक तक्रारी आल्यानंतर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित ॲप्स बंद करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्या बाईक्स बॅकलिस्ट करण्याचाही निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले. अनेक जण पेट्रोल डिझेलची बचत व्हावी यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा इलेक्ट्रिक वाहनाने मुंबईच्या दिशेने ते गेले. बरोबर आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर राज्यातील मंत्र्यांनी सुद्धा आपल्या वाहनांचा ताफा कमी करावा. ज्या 7-7, 8-8 गाड्या आमच्या वाहनांमध्ये होते, मी स्वतः सुद्धा 3 गाड्या माझ्या ताफ्यातल्या कमी केलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या ताफ्यातल्या गाड्या जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच गाड्या ठेवणं आणि पर्यावरणपूरक गाड्याचा वापर करणं. मला तर तुम्हाला कल्पना आहे की त्यावेळेस बऱ्याच प्रमाणामध्ये ट्रोल करण्यात आलं होतं, पण देशातली पहिली टेस्ला गाडी मी घेतली होती पर्यावरणपूरक आणि त्याचा वापरही आमच्या कुटुंबामध्ये चालू आहे. माझा नातू त्याचा वापर तर शाळेमध्ये जायला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करतोय. त्यामुळे सगळीकडे माननीय पंतप्रधानांनी जे आवाहन केले त्या आव्हानाचा विचार करून अनेक आमच्या मंत्र्यांनी विदेश दौरे रद्द केलेले आहेत. आशिष शेलार आहेत किंवा आमचे अजूनही काही मंत्रीगण होते ज्यांचे दौरे निश्चित झाले होते. विधानसभेचे अध्यक्ष होते, त्यांनी आपला दौरा जपानचा आहे तो रद्द केला. त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनाला राज्यातील सर्वसामान्य आमच्या लोकांनी आणि त्याचबरोबर मंत्र्यांनी सुद्धा तो संदेश विचारात घेऊन कार्यभार चालू केला.